नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत बेसन. तर त्यासाठी आपल्याला बेसन तर लागणारच आहे. तर जाणून घेऊया आज आपण बेसन कसे बनवणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर कांदा पण या पद्धतीने आपण कापलेला आहे छान व्यवस्थित प्रकारे. आणि आता त्याच्यानंतर आपण लसूण कुटलेला आहे. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे जिरे आणि बेसन तर लागणारच आहे. बेसनमध्ये आपण थोडे मसाले ॲड करणार आहोत आणि थोडं पाणी ॲड करणार आहोत. तर ते पुढच्या प्रोसेसमध्ये आपल्याला दिसेल. सगळ्यात अगोदर आपण चूल पेटवलेली आहे, त्याच्यावर कढई ठेवली. सगळ्यात अगोदर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत रिफाईंड ऑइल. मी कोणत्याही प्रकारचं डालडा किंवा वनस्पती घी आणि असं काही वापरले नाही. रिफाईंड ऑइल गरम झाल्यावर आपण जिरे टाकलेले आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार लसूण, जे आपण पेस्ट बनवून घेतलं होतं. आपण लसूण टाकलेलं आहे. लसूण टाकल्यावर आपण याला थोडं परतून घेऊ. हलका फ्राय झाला लसूण, त्याच्यामध्ये आपण लगेच कांदे टाकणार. हे आपले कांदे टाकून झालेले आहेत. याला पण आपण थोडेसे फ्राय करणार आहोत. एक चांगले तेलामध्ये कांदे फ्राय होतील यासाठी आपण याच्यामध्ये सॉल्ट ॲड करू. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये ग्रीन चिली केलेली हे टाकणार आहोत. हे सगळे ग्रीन चिली आपण फ्राय झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत वॉटर. आपण याच्यामध्ये वॉटर ॲड करू. आता हे जे बेसन आहे याच्यामध्ये आपण सॉल्ट, टर्मरिक आणि रेड चिली पावडर या 3 गोष्टी टाकणार आहोत. हे सगळं टाकून झालं याच्यामध्ये आपण पाणी ॲड करू. मग याला मिक्सचर बनवू. हे सगळं मिक्सचर झाल्याच्या नंतर मग आपण याला कढईमध्ये टाकणार. एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही जर घरी करून पाहाल आणि खाशाल तर तुम्हाला पण छान आवडेल. आता हे सगळं आपण प्रोसेस करून आपण कढईमध्ये टाकल्याच्या नंतर अशा प्रकारे आपली बेसन रेसिपी प्रिपेअर झालेली आहे. तुम्ही पण आपल्या घरी नक्की बनवा आणि टेस्ट करून आम्हाला पण कळवा. अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.